नमस्कार, मी हेमंत देसाई। आज महाराष्ट्राचे एक मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एक ज्याच्यामुळे वाद निर्माण होईल असं वक्तव्य केले आहे। ते म्हणतात की पुढाऱ्यांची मुलं कधीच ठिकाणावर नसतात असं ते म्हणतात आणि त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्यात चांगली पिढी कोणाची निघत असेल तर ती मास्तरांची असं ते म्हणतात। आता पुढाऱ्यांची मुलं ठिकाणावर नसतात म्हणजे ती बिघडलेली असतात असं त्यांना म्हणायचं आहे का? आणि मग पुढाऱ्यांच्या मुलांमध्ये कोण कोण पुढारी असे आहेत का त्यांना केवळ विरोधी पक्षांचेच पुढारी दिसतात? त्यांचे नेते जे आहेत त्यांचा स्वमुलगा राजकारणात आहे, आणखीन अनेक नेत्यांची मुलं राजकारणात आहेत, केवळ विरोधकांची मुलं नाही, किंवा जी मुलं राजकारणात नाही तीही बिघडलेली आहेत का पुढाऱ्यांची? आणि ती काय बिघडली आहेत? म्हणजे संपूर्ण समाजाला दिशा दाखवण्याचं काम जे पुढारी करतात, किमान असा त्यांचा दावा असतो, त्यांचीच मुलं बिघडतात, मग समाजाला कुठून सुधारणार ते? गुलाबराव पाटील यांनी आणखीन अशी अनेक विधानं केलेली आहेत, तुम्हाला मी सांगतो। ते असं म्हणाले होते मध्ये की मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे, स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही असं ते म्हणाले। बघा, आणि मग ते म्हणाले की डॉक्टरांचं डोकं एकाच फॅकल्टीचं असतं, आमचं एकटं डोकं, पण आमच्यासमोर बसलेल्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात। आम्ही जनरल फिजिशियन असतो, बायको नांदत नाहीत पण तो माणूस आमच्याकडे येतो तक्रार घेऊन, मी बायको नांदत नाहीत म्हणून। बघा, म्हणजे गुलाबरावांसारख्या ना काय काय कामं करायला लागतात, किती जबाबदाऱ्या त्यांच्या ह्याच्यावरती असतात ते बघा। अजून एक विधान त्यांनी केलं होतं की अर्थ खातं हे अत्यंत बोगस खातं आहे, अर्थ खात्यासारखं वाईट खातं नाही, हे त्यांनी विधान केलेलं होतं। आणि त्यावेळी अजितदादांना उद्देशूनच त्यांनी ते विधान केलेलं होतं। एकदा तर गुलाबराव असं म्हणाले होते की इथे पाणी टंचाई आहे, म्हणजे त्यांचा जिल्हा जळगाव, पाणी टंचाई आहे, मी काय वरनं पाणी टाकू का आकाशातनं, असं ते म्हणाले होते। ते पाणी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत, पूर्वीच होते। आता गुलाबरावांसारखे नेते जर महाराष्ट्राला मिळाले तर महाराष्ट्राचं काय होणार हे आपल्याला माहितीच आहे। गुलाबरावांच्या पाणी पुरवठा खात्यामध्ये ते काय काय दिवे लावत आहेत त्याचे अनेक रिपोर्ट्स अधूनमधून येत असतात, आणि हे म्हणतात की मी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन चाललेलो आहे। बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे नव्हते, तुम्ही धड नीटपणे काम करा आणि काम न करता नुसतीच वायफळ बडबड करू नका, असं गुलाबरावांना सांगताना मला आणखीन एक त्यांचं वक्तव्य आठवतं। ते म्हणाले होते की आम्ही पक्षांची फोडाफोड करतो, आता तुम्ही शिक्षको, तुम्ही इंग्रजी शाळेतनं, चांगल्या शाळेतनं इकडे सरकारी शाळेमध्ये विद्यार्थी आणा, ते फोडून इकडे आणा, असं फोडाफोडीचं त्यांनी वक्तव्य केलं। आणि त्या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील खानदेशातले त्यांनी घेतला होता समाचार। म्हणजे गुलाबरावांची वक्तव्य त्यांच्या आघाडीतील त्यांच्या मित्रपक्षांना देखील आवडत नाहीत। गुलाबराव, तुम्ही काटेच पेरता का?